पाहणार आहोत आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। वीज बिलाचा वाद कर्मचाऱ्याच्या जीवावर, वाढीव बिलाच्या तक्रारीची दखल न घेतल्याने चिडचिड, महिला कर्मचाऱ्याचा कोयता हल्ल्यात मृत्यू, वीज बिलाचा वाद कर्मचाऱ्याच्या जीवावर, वाढीव बिलाच्या तक्रारीची दखल न घेतल्याने चिडचिड, महिला कर्मचाऱ्याचा कोयता हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। बारामतीमधली ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आता आपल्या समोर येते। वाढीव बिलाच्या तक्रारीची दखल न घेतल्याने ही घटना घडली आहे। या सगळ्या संदर्भात या सगळ्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आता आपल्या सोबत आहेत। नवनाथ, एकूणच ही सगळी घटना काय आहे? नक्की जगदीश, आज बारामती तालुक्यातील मोरगाव येथील वीज ग्राहकाने एका महावितरणच्या महिलेवरती कोयत्याने वार केलेले होते आणि या कोयत्याच्या हल्ल्यामध्ये महिला महावितरणची महिला जी आहे ती गंभीररित्या जखमी झालेली होती आणि या महिलेला उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं होतं। मात्र उपचारादरम्यानच या वीज बिलाचा वाद होता असं तुम्ही म्हणाला, मात्र या वीज बिल वादाचं जे मुख्य कारण आहे ते कारण काय होतं? सुरुवात कुठून झाली? अभिजित पोटे हा आरोपी जो आहे तो सातत्याने आपल्या घरातील वीज बिल जे आहे ते जास्त येतंय अशी तक्रार महावितरणकडे करत होता। मात्र त्याच्या तक्रारीचं जे अनुसरण झाले नाही, त्याची तक्रार दखल घेतली नाही, यामुळे रागाने चिडून त्या अभिजित पोटे या आरोपीने या महावितरणच्या महिला या सगळ्या संदर्भात आपलं महावितरणच्या कुठल्या अधिकाऱ्याशी किंवा त्या संदर्भातल्या कुठल्या जबाबदार कर्मचाऱ्याशी आपलं काही बोलणं झालंय का? जखमी केलेलं होतं आणि त्या हल्ल्यामध्ये ती महिला जी आहे ती गंभीररित्या जखमी झाली आणि त्या हल्ल्यामध्ये ती महिला जी आहे ती मृत्युमुखी पडलेली आहे। मात्र या हल्ल्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला, यामुळे महावितरणचं बारामती तालुक्यामध्ये खळबळ उडालेले आहे। आता त्या आरोपी जो आहे अभिजित पोटे याला वडगाव पोलीस यांनी ताब्यात घेतलेला आहे। नक्कीच धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। आपण या बातमीच्या जे अपडेट्स आहेत त्या अपडेट्समध्ये आम्हाला देत राहा। महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय या हल्ल्यामध्ये, बारामतीतली ही घटना आहे।